श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1130. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रापंचिक आयुष्य, त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आचरण या अयोध्येमध्ये कशा पद्धतीने होतं त्याचं वर्णन करणारं कथा चिंतन बघितलं. त्यामागे दडलेलं सूत्र देखील बघितलं. रामराज्यामध्ये सर्वजण अत्यंत आनंदी आहेत, सुखी आहेत, समाधानी आहेत, धर्म नीतीच्या मार्गाने आचरण करणारे आहेत, कारण त्यांचा राजा देखील तसाच आहे. प्रभू रामचंद्र अत्यंत धर्माचं अनुशासन आपल्या जीवनात दाखवतायत. त्यांच्या या असलेल्या औदार्याचं दर्शन आपल्याला वारंवार होत आहे. धर्म देखील ते अत्यंत मनापासून पाळतायत, कारण कोट्यावधी अश्वमेधान इतकं कर्मफलिताचा त्याग करून त्यांच्याकडून कर्म घडतंय. अशा प्रभू रामचंद्रांना अत्यंत अनुकूल असं आचरण त्यांची पत्नी देखील करतेय. जानकी माता स्वतः जरी खूप दासदासी असल्या, जरी त्या सर्व वेगवेगळ्या सेवांमध्ये निपुण असल्या, तरी घरातली बहुतांश कामं माता जानकी स्वतः त्या हाताने करतायत. आपल्या सासवांची नित्य सेवा करत त्या सर्वांना अत्यंत प्रसन्न ठेवत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या या अकृत्रिम अत्यंत सहज अशा आचरणामध्ये कुठेही मदाचा, अहंकाराचा लवलेश देखील आपल्याला दिसत नाही. नित्य जानकीच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रसन्नतेचाच विचार आहे. त्यामुळे रामाला अनुकूल, त्याच्या मनाला आनंद वाटेल असं आचरण माता जानकीच्याकडून स्वाभाविकपणे होतंय. प्रत्यक्ष ही रमा, ही लक्ष्मी, जिच्या कटाक्षासाठी देव देखील लालायित असतात, परंतु ती प्रभू रामचंद्रांच्या चरणांची दासी होऊन त्यांची मनोभावे सेवा करत आहे. अशा कथा विभागाचं चिंतन आपण काल बघितलं. आज प्रभू रामचंद्रांचे बंधू कशा पद्धतीने आचरण करत होते आणि या सगळ्या रघुवंशामध्ये कशा पद्धतीने पुढच्या पिढीची ही पुष्प उमललेली आहेत, त्याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. सेवही सानकूल सब भाई, राम चरण रति अति अधिकाई, प्रभु मुख कमल बिलोकत रही, कबहु कृपाल हमहि कछु कही, राम करहि भ्रातन पर प्रीति, नाना भांति सिखावई नीति, हर्षित रही नगर के लोगा, करही सकल सुर दुर्लभ भोगा, अहनिसि विधि मनावत रही, श्री रघुबीर चरण रति चहही, दुई सुत सुंदर सीता जाए, लव कुश वेद पुराण न गाए, दो विजयी बिनई गुण मंदिर, हरि प्रतिबिंब मनहु अति सुंदर, दुई दुई सुत सब भ्रातन के रे, भये रूप गुण शील घने रे.
ज्ञान गिरा गोतीत अज, माया मन गुण पार, सोई सच्चिदानंद घन, कर नर चरित उदार, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनहो, गेल्या कथा विभागामध्ये आपण माता जानकीचं प्रभू रामचंद्रांच्या मनाला अनुकूल असणारं हे आचरण अभ्यासलं. खरोखर परमार्थामध्ये अशी पत्नी प्राप्त होणं जी घरातील पुरुषाच्या परमार्थिक प्रगतीसाठी अनुकूल ठरेल. किंबहुना मी वारंवार प्रपंच या शब्दाची व्याख्या आपल्या समोर ठेवतच असतो की जिथं पती आणि पत्नी दोघंही एकमेकांवरती परस्परांवरती प्रेम करत दोघंही परमार्थाचं हे ध्येय प्राप्त करण्यासाठी म्हणून जो मांडतात त्याचं नाव प्रपंच आहे. अन्यथा हा पैसा कमवणं, हा लौकिक, ही मुलं बाळं, हे नातेवाईक, या सगळ्या गोष्टी आम्ही इथंच सोडून या प्रपंचाला त्यागून जात असतो. तरी देखील जे प्रपंचाच्या आधाराने शाश्वत प्राप्त करायचंय त्याच्याविषयी आम्ही मनामध्ये कधीच निश्चय करू शकत नाही. बहुतांश वेळेला कारण असं असतं की पती आणि पत्नी या दोघांचे आवडी या वेगळ्या असू शकतात. दोघांचा विचार करण्याची धाटणी वेगळी असू शकते. दोघांचा बुद्ध्यांक वेगळा असू शकतो. परंतु सज्जनो, जेव्हा आपण आपल्या घराचे स्वामी आपल्या सद्गुरूंना म्हणत असतो तेव्हा त्यांची आज्ञा पालन करणं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन करणं हे दोघांसाठीही क्रमप्राप्त आहे. श्री महाराज म्हणायचे की हसावं, खेळावं, विनोद करावे, सर्व प्रकारचा प्रपंचामधला आनंद घ्यावा, परंतु शेवटी जसा एखादा कीर्तनकार हा समेवरती येतो त्याप्रमाणे आपल्या जीवनाच्या प्रत्येक कृतीला भगवत स्मरणाची सीमा, भगवत स्मरणाची असलेली ही सम आपण निश्चयपूर्वक मनात घट्ट धरावी. यासाठी अर्थात प्रारब्ध देखील तसंच पाहिजे आणि गुरुकृपा देखील अशा पद्धतीने आमच्या प्रपंचात असायला हवी की जेणेकरून उभयता पती पत्नी हे नित्य भगवत प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतील. प्रभू रामचंद्रांची ही अनुकूलता, माता जानकीचे हे असलेलं आचरण, या सर्वांमधून आपल्याला संत चरित्र देखील डोळ्यासमोर येतात. कशा पद्धतीने नाथ आणि गिरिजामाय पैठणमध्ये या बहुजन समाजाला स्वीकारत असतील, कशा पद्धतीने श्री महाराज अन्नदान करत असताना महाराजांच्या प्रथम पत्नी सरस्वती आई त्यांच्या मागे उभं राहत असतील, कशा पद्धतीने श्री महाराज तीर्थाटन करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी असताना देखील त्यांच्याशिवाय आईसाहेब महाराजांच्या स्मरणामध्ये नामस्मरण करत आपला काळ व्यतीत करत असतील. ही सगळी दिव्य चरित्र आहेत ज्यांनी संसारामध्ये राहत असताना देखील ही परम अर्थाचं ध्येय आपल्या जीवनात प्राप्त करून घेतलं. माता जानकीच्या आचरणाच्या पश्चात प्रभू रामचंद्रांचे जे बंधू त्यांच्या समवेत आहेत त्यांचं आचरण कसं आहे याचं वर्णन गुरुजी आमच्या समोर ठेवू लागतात. सेवही सानकूल सब भाई, राम चरण रती अति अधिकाई. प्रभू रामचंद्रांच्या स्वभावाला अनुकूल राहून सगळे बंधू प्रभू रामचंद्रांची सेवा करत आहेत. श्रीरामाच्या चरणी त्यांची अशी अत्यंत प्रीती आहे. नित्य भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहत त्याच्या मुखारविंदाचं अवलोकन करत
या सर्व भावंडांच्या हृदयामध्ये एकच इच्छा आहे की कबहू कृपाल हमही कछु कहही. कधी आम्हाला प्रभू रामचंद्र काहीतरी सेवेची आज्ञा देतील, ज्यामुळं आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या सान्निध्यामध्ये विशेषत्वाने राहता येईल. सज्जनो, रामायण हे घराघरामध्ये का वाचलं गेलं पाहिजे? का त्याचं चिंतन झालं पाहिजे? का त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे? कारण आचरण तर ऐकल्याशिवाय होऊ शकत नाही, चिंतन केल्याशिवाय होऊ शकत नाही. याचं कारण असे सज्जनो की अयोध्या या शब्दामध्येच मुळी कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही. अशी द्वंद्व विरहित स्थिती ही अयोध्या आहे, जिथं प्रभू रामचंद्रांचा निवास आहे. आज आमच्या हृदयामध्ये द्वंद्व कुठं आहे? आज आमचं मन कुठं आहे? आज आमचं चित्त कुठं आहे? मुलाबाळांच्या प्रश्नामध्ये आहे, भावकीमध्ये आहे, आपलेच म्हणणाऱ्या मंडळींच्या विषयी असलेल्या द्वेषामध्ये आहे, परस्पर मत्सरामध्ये आहे. या सगळ्या द्वंद्वामध्ये राहून आम्ही अयोध्या निवासी कसे बरं होणार? अयोध्या निवासी होण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्र आणि त्यांचे हे सर्व बंधू यांची ही दिव्य चरित्र नित्य गात राहावीत, नित्य चिंतन करत राहावं. ज्याच्या घरामध्ये स्वार्थ विरहित अशी अवस्था येते, तिथंच या अयोध्येमध्ये राहणाऱ्या या भावंडांच्या अंतःकरणाची स्थिती आम्हाला कळू शकते. बघा, आपल्याकडे ज्येष्ठ बंधू याला वडील बंधू म्हटलं जातं. किंबहुना अनेकांच्या घरामध्ये वडिलांच्या पश्चात त्या बंधूचा शब्द हा प्रमाण मानला जातो. तो बंधू देखील रामासारखा असावा लागतो, ज्याला स्वतःचं असं काही साधायचं नाहीये, जो अत्यंत विवेकी आहे, जो धर्म आचरण करतो, ज्याला आपल्या भावंडांवरती अत्यंत मनापासून प्रेम आहे, जो त्यांच्या उत्कर्षासाठी नित्य रत आहे, त्यांना नित्य श्रेयस मार्ग सांगण्याकडे ज्या या वडील बंधूचा कल आहे तो राम. असा ज्येष्ठ बंधू जो साधनेतून घडतो, जो तपस्येमधून घडतो. बघा, मला ज्ञानेश्वर माऊलीचं हे एक अत्यंत कौतुक त्यांच्या आचरणामधून दिसतं की त्यांनी आपल्या ज्येष्ठ बंधूंना, आपल्या वडील बंधूंनाच आपला गुरु केलेला आहे. निवृत्ती महाराजांनाच ज्ञानेश्वर महाराजांनी आपला सद्गुरू या रूपात बघितलेलं आहे. खरोखर धन्य आहे असं घर जिथं असे वडील बंधू सद्गुरू तत्वापर्यंत पोहोचतात, ज्यांचा अधिकार, ज्यांचा विवेक, ज्यांची साधना, ज्यांची तपस्या, ज्यांचं आचरण हे त्या घराला एका उंचीवरती घेऊन जातं, एका वेगळ्या दिशेमध्ये घेऊन जातं. मला आठवतं, पूज्य मोरारी बापूंच्या दर्शनाला जाण्याचा जेव्हा जेव्हा योग आला तलगा जर्डाला, तेव्हा बापूंचं चित्रकूट धाम नावाची एक संस्था आहे, जिथं बापू सकाळ आणि संध्याकाळ सर्व आलेल्या लोकांना भेटत असतात. बापूंना एका गोष्टीची आवड म्हणजे ते नित्य झुल्यावरती बसलेले असतात आणि त्यांचा हा झोपाळा हलवण्यासाठी त्यांचा एक भाऊ त्यांच्या मागे बसलेला असतो. एक भाऊ बापूंच्या समोर उभा असतो, आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती लक्ष ठेवण्यासाठी. अशा रीतीने बापूंनी आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये हे रामायण आचरून दाखवलेलं आहे बघा. आणि या सगळ्यांमध्ये एक विलक्षण आदरयुक्त भीती बापूंच्या बद्दल आहे, प्रेम आहे. मला आठवतं, कधी एखादा फोन जर आला असेल आणि बापू जर कोणाशी बोलत असतील तर त्यांचा भाऊ फोन होल्ड करून यांचं संभाषण थांबण्याची वाट पाहत उभा राहतो, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या संभाषणाच्या मध्ये जाऊन व्यत्यय आणत नाही की बापू आपल्याला हा फोन आलाय, आपण यांच्याशी बोला. सजनो, एक शालीनता या आचरणामध्ये, एक असलेली आदरयुक्त भूती,
एक आपल्या वडील बंधूंच्या विषयी असलेला आदर हा आजच्या काळामध्ये देखील आपल्याला या संतांच्या आचरणामध्ये दिसून येतो. धन्य आहेत अशी घरं जिथं राम लक्ष्मणासारखी भावंड अत्यंत प्रेमाने निस्पृहतेने जगत असतात. प्रभू रामचंद्रांच्या या सगळ्या धाकट्या भावांची अवस्था अशीच आहे की ते नित्य प्रभू रामचंद्रांच्या सान्निध्यामध्ये आहेत. खरं तर प्रत्येकाला आपापला प्रपंच आहे, प्रत्येकाला त्यांचा असलेला हा संसार सांभाळायचा आहे. परंतु तरी देखील एक घरामध्ये असलेले हे दृढ संस्कार ज्याच्यामुळं या रामायणामधून आम्हाला एक सुंदर जगण्याची स्थिती प्रभू रामचंद्र स्वतः दाखवतात. कशा पद्धतीने घरातल्या वडील बंधूने घराला बांधून ठेवायचं असतं. आज गीता जयंती आहे ना, मला भगवद्गीतेतला तो श्लोक डोळ्यासमोर येतो. कदाचित काही शब्द चुकतील, परंतु यद यद आचरती श्रेष्ठस. जसे श्रेष्ठ, जसे घरातले वडीलधारे वागतात, त्याच पद्धतीचे संस्कार हे घरामध्ये होत असतात. त्यामुळे प्रभू रामचंद्र रूपी या ज्येष्ठ बंधूंनी असे संस्कार घरात ठेवलेत, असे आदर्श घरात ठेवलेत की ज्याच्यामुळे घर तुटत नाहीये, घर विखुरलं जात नाहीये, घर एक सूत्री राहत आहे. कोणालाही आपली वेगळी चूल मांडावीशी वाटत नाहीये. कोणी स्वतःच्या असलेल्या स्वार्थासाठी म्हणून या आपल्या भावंडांपासून दूर जाऊ इच्छित नाहीये. आपण चित्रकूटवरचं संभाषण आठवताना की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येत परत जावेत आणि त्यासाठी त्यांच्या बदल्यात भरत आणि लक्ष्मण वनामध्ये जातील किंवा भरत आणि शत्रुघ्न वनात जातील आणि राम आणि लक्ष्मणाने अयोध्येत परत जावं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव भरताकडून येत आहेत. सांगण्याचा उद्देश असा आहे की इथं प्रभू रामचंद्र त्या पद्धतीने आचरण करतायत, आपल्या सर्व भावंडांवरती प्रेम करतायत आणि धाकटे बंधू देखील नित्य अशा वडीलधाऱ्या ज्येष्ठ बंधूच्या आज्ञेमध्ये, त्याच्या सान्निध्यामध्ये राहण्यातच आपलं सर्व सुख मानतायत. गोस्वामीजी म्हणतायत, राम करही भ्रातन पर प्रीती, नाना भांती सिखावही नीती. श्री रामचंद्र सुद्धा आपल्या भावंडांवरती तेवढंच प्रेम करतात जेवढं या समस्त धाकट्या भावंडांचं प्रभू रामचंद्रांवरती आहे. ते नित्य त्यांच्या सेवेमध्ये आहेतच, परंतु या सेवेचं फळ प्रभू रामचंद्र त्यांना काय देतायत? नाना भांती सिखावही नीती. अनेक प्रकाराने प्रभू रामचंद्र आपल्या भावंडांना नीतीचं शिक्षण देत आहेत. नीतीचं आचरण कशा पद्धतीने करायचं हे जणू काही दाखवून देत आहेत. सज्जनो, बऱ्याचदा शब्दांपेक्षा कृती ही श्रेष्ठ ठरत असते. अनेकदा ग्रंथापेक्षा देखील संताचा सहवास हा आम्हाला गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगू शकतो. प्रभू रामचंद्र कशी नीती शिकवत असतील आपल्या भावंडांना? कुठलं प्रवचन असेल का? कुठला ग्रंथ सांगत असतील का? नाही. या अयोध्येचं राज्य करत असताना जे जे काही प्रश्न त्यांच्या समोर येत असतील त्या प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने प्रभू रामचंद्र कशा पद्धतीने उत्तर देत आहेत, कशा पद्धतीने त्याच्या मागे दडलेला शास्त्रार्थ समोरच्या व्यक्तीला सांगतायत, याचं केवळ श्रवणच या सर्व भावंडांना नीती कशा पद्धतीने आचरायची असते याचं स्वाभाविक प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे प्रभू रामचंद्रांची कृती हेच सर्व काही त्यांना शिकवते. केवढा मोठा बोध आहे ना प्रपंचासाठी. बऱ्याचदा आपण वरवरचं प्रेम अनेक नातेसंबंधांमध्ये दाखवत असतो, परंतु हे प्रेम वेळ प्रसंगी कृतीच्या आधाराने जर करून दाखवलं तर व्यक्तीला ते शब्द कानी पडले काय किंवा न पडले काय तरी देखील अंतरीचा हा उमाळा जाणवतो. बरं,
प्रभू रामचंद्र आपल्या आचरणातून आपल्या सर्व भावंडांवरचं हे प्रेम व्यक्त करतायत, त्यांना नीतीचा मार्ग सांगतायत. हर्षित रहहि नगर के लोगा, करहि सकल सुर दुर्लभ भोगा. लोक अत्यंत हर्षित आहेत. सर्व प्रकारचे देव दुर्लभ असे भोग देखील या अयोध्यावासियांना स्वाभाविकपणे प्राप्त होत आहेत. सज्जनो, एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या संघटनेमध्ये किंवा एखाद्या घरामध्ये देखील जेव्हा कुठलंही छिद्र नसतं ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीला देखील त्यांच्यामध्ये कधीच भिंत उभा करता येत नाही. प्रभू रामचंद्रांच्या आणि सर्व भावंडांच्या मध्ये एवढं एक संघ प्रेम आहे की तिथं आता कुठलीही मंथरा प्रवेश करू शकत नाही. असे प्रभू रामचंद्र त्यांच्या भावंडांवरती प्रेम करतायत आणि त्यांची ही एकजूट त्यामुळे समस्त नगरवासियांना एक विशेष प्रेम, विशेष आनंद प्रदान करते. अशा या संपन्नतेमध्ये, अशा या आनंदामध्ये गोस्वामीजी म्हणतायत की अयोध्यावासियांना असे भोग प्राप्त होत आहेत जे देवतांना देखील अत्यंत कठीणतेने प्राप्त होतात. अहनिसी विधी मनावत रही, श्री रघुवीर चरण रती छही. या भोगांमध्ये असताना देखील अयोध्यावासियांचा भाव काय आहे की आम्हाला हे असे भोग नित्य मिळावेत, हा त्यांचा भाव नाही. हे सगळे भोग ज्याच्यामुळे मिळत आहेत अशा प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपलं प्रेम राहावं, ते प्रेम वृद्धंगत होत राहावं, हाच प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा भाव आहे. त्यामुळे प्रत्येक अयोध्यावासी हा आपल्या प्रपंचातल्या सुखांमुळे सुखी नाहीये, तर या सुखांना प्रदान करणाऱ्या राजाच्या चरणी आपलं प्रेम असंच राहावं, या भावनेने तो सुखी आहे. सज्जनो, आपल्या जीवनासाठी केवढं मोठं सूत्र आहे हे. आम्ही सगळेजण हा प्रपंच मांडतो तो सुखासाठी मांडतो. दुःख आलं की आम्ही देवाला कित्येकदा पृच्छा देखील करतो, गुरुला देखील पृच्छा करतो की असं आम्ही काय चुकलो म्हणून आम्हाला एवढी मोठी तू शिक्षा दिलीस, एवढा मोठा आमच्याकडून काय अपराध घडला. सज्जनो, सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की देव हा कधीच तुम्हाला सुख किंवा दुःख देत नाही. देव हा नेहमी तुम्हाला नित्य समाधान आणि प्रसन्नता देतो. सुख आणि दुःख हे आमच्या कर्माचं फळ आहे. समाधान आणि प्रसन्नता हे परमार्थाच्या पुरुषार्थाचं फळ आहे. भगवत स्मरण करायचं ते प्रसन्नतेसाठी, आमच्या समाधानासाठी. आणि ते असलं की मग सुख काय आणि दुःख काय या दोन्हीही गोष्टी विशेष आमच्या जीवनामध्ये आम्हाला फरक पाडू शकत नाही. प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व हेच प्रसन्नतेचं आणि समाधानाचं मूळ आहे. अयोध्यावासी त्यामुळं त्या भगवंताच्या अस्तित्वाला, त्याच्या या सहवासाला नित्य ब्रह्मदेवाकडून मागून घेत आहेत की जेणेकरून आम्हाला आमचं प्रारब्ध भोगत असताना आमची ही असलेली अकारण प्रसन्नता, हे अखंड समाधान प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्व बुद्धीमुळं अबाधित राहील. सज्जनो, हे सूत्र आहे जीवन जगण्याचं. श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे प्रपंचाचं रूपच मुळी असं आहे, एका डोळ्यामध्ये सुखाचे तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू घेऊनच जगावं लागतं. आणि प्रभू रामचंद्रांचा देखील प्रपंच यापेक्षा काही वेगळा आहे का? गोस्वामीजी अत्यंत संक्षेपाने प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातला तो प्रसंग आपल्याला सांगतात की दुई सुत सुंदर सीता जाये, लवकुश बेद पुराण न गाये. सीता देवींना लव आणि कुश हे दोन पुत्र झाले, ज्याचं वेद पुराणांनी वर्णन केलेलं आहे. ते कसे आहेत? दो विजयी बिनई गुण मंदिर, हरि प्रतिबिंब मनहु अति सुंदर. जे दोघही विख्यात योद्धे आहेत, नम्र आहेत, गुणांचे धाम आहेत आणि अत्यंत सुंदर आहेत. जणू काही प्रभू रामचंद्रांचं प्रतिबिंबच पुन्हा प्रगटावं असं हे लव आणि कुशाचं सुंदर रूप आहे.
गोस्वामीजींनी आपल्या स्वभावाला अनुकूल अशा पद्धतीने रामायण लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे रामायणातल्या या अत्यंत कटू प्रसंगांना त्यांनी अत्यंत लीलया वगळून देखील टाकलेलं आहे. आपण जाणताच की वाल्मिकी रामायणामध्ये माता जानकी जेव्हा अयोध्येमध्ये परत येते आणि त्यांचा हा सुखाचा संसार, हे रामराज्य चालू असतं, तेव्हा एका परीटाच्या मनामध्ये संशय असा येतो की माता जानकी इतके दिवस रावणाच्या कचाट्यामध्ये राहिल्या, त्या कशावरून पतिव्रता असतील. आणि हा असा मनामध्ये आलेला संशय तो लोकांमध्ये बोलू लागतो, कुजबूज व्हावी लागते आणि गुप्तहेरांच्या मार्फत ही वार्ता प्रभू रामचंद्रांच्या कानी पडते. ज्या अयोध्यावासियांना एवढं प्रचंड सुख प्रभू रामचंद्रांच्या पासून प्राप्त झालेलं आहे, त्या अयोध्यावासियांच्या विषयी मनामध्ये कुठलाही किंतु परंतु प्रभू रामचंद्र ठेवत नाहीत आणि माता जानकीचा त्याग करून ते आपल्या प्रजाजनांचं समाधान राखतात. यामुळे अनेकदा रामावरती पुरुष प्रधान संस्कृतीचा देखील आरोप केला जातो. सज्जनो, यामध्ये अनेक दिव्य सूत्र आहेत, त्याचं चिंतन आपण कधीतरी पुन्हा करू. परंतु एक प्रसंग लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा कल्पांत होतो तेव्हा तेव्हा माया देखील ब्रह्मामध्ये अशाच पद्धतीने विलीन होऊन जाते आणि ब्रह्म हा एकटाच राहतो. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र देखील या चरित्रा प्रसंगाच्या आधाराने आपलं हे परब्रह्म स्वरूप वेगळं ठेवतायत आणि या मूळ मायेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये लक्ष्मण पोहोचवून येतोय. त्यावेळेला जानकी माता हिने गर्भधारण केलेला आहे. वाल्मिकी ऋषी आपल्या पुत्रीप्रमाणे जानकीला सांभाळतात आणि या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये लव आणि कुशाचा जन्म होतो. या आपल्या मुलांना माता जानकी किती विलक्षण संस्कार करते. वाल्मिकी ऋषी त्यांना लहान वयातच त्यांची ही विद्वत्ता पाहून, त्यांची ही विनम्रता पाहून सर्व ज्ञान प्रदान करतात. अश्वमेध यज्ञाचा घोडा या दोन लहान योद्ध्यांकडून रोखला जातो. विस्तार असा आहे की त्यावेळेला भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे तिघही जण या घोड्याला परत आणण्यासाठी लवकुशाच्या बरोबर संग्राम करतात. परंतु या सगळ्या संग्रामामध्ये पराजित झाल्यानंतर प्रभू रामचंद्र मोठ्या आदराने लवकुशाला अयोध्येमध्ये बोलावून घेतात आणि तिथे लवकुश आपली ओळख वाल्मिकी रामायणाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांना सांगतात. आणि असे विलक्षण नाट्य आपण वाल्मिकी रामायणामध्ये बघतो, ज्याला गोस्वामीजींनी स्पर्श केला नाही. परंतु या लवकुशासारखे सुंदर पुत्र प्रभू रामचंद्रांना प्राप्त होतात. ते जणू काही हरिप्रतिबिंब आहेत. किती सुंदर शब्द वापरलाय, हरिप्रतिबिंब, मनहु अति सुंदर. आणि जसे प्रभू रामचंद्रांना 2 पुत्र आहेत, त्याचप्रमाणे इतर 3 भावंडांना देखील अत्यंत सुंदर असे 2 पुत्र झालेले आहेत. प्रत्येकी जे गुणवान आहेत, जे सुशील आहेत आणि दिसायला आपल्या पित्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे आहेत. गोस्वामीजी अशा रीतीने प्रभू रामचंद्रांच्या या सगुण चरित्राचा हा एक परमोच्च असा आविष्कार आपल्याला सांगतात. आणि कथा विभागाच्या निरोपाच्या दृष्टीने आम्हाला गोस्वामीजी आता घेऊन जायला लागलेले आहेत. अर्थात अजूनही उत्तरकांड आपलं प्रदीर्घ चालणार आहे, ज्याच्यामध्ये भक्तीची अनेक गुह्य सूत्र आपण अभ्यासणार आहोत. परंतु जो कथा चरित्रामधला प्रसंग आहे त्याला मात्र गोस्वामीजी एका टप्प्यावरती एक विराम देतील आणि तिथून काकभूषुंडींच्या चरित्रामध्ये प्रवेश करतील. अशा प्रभू रामचंद्रांची ही मनुष्य लीला गोस्वामीजी गातायत आणि म्हणतायत की ज्ञान गिरा गोतीतज माया मन गुण पार सोई सच्चिदानंद घन कर नर चरित उदार. हा सर्व ज्ञान वाणी इंद्रियांना अतीत असलेला अजन्मा माया मन गुण यांच्या पलीकडे असलेला भगवंत परंतु या अयोध्येमध्ये मनुष्य लीला करत आहे. अशा या मनुष्य लीलेचं हे विलक्षण दर्शन आम्हाला गोस्वामीजी घडवत आहेत. सज्जन हो, इथून पुढील कथाभाग आपण
उद्याच्या कथाप्रसंगामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.